मुंबईकरांची नोटाला पसंती पाहायला मिळाली आहे। 6 मतदारसंघात 70,000हून अधिक लोकांनी नोटाचं बटन दाबल्याचं कळतं। राज्यातील सत्ता संघर्षाला कंटाळलेल्या जवळपास 70,000हून अधिक मुंबईकरांनी नोटाला पसंती दिली आहे। तर मुंबईकरांनी नोटाला पसंती दिली आहे। 6 मतदारसंघात 70,000हून अधिक मतदारांनी नोटाचं बटन दाबलंय। राज्यातील सत्ता संघर्षाला कंटाळून जवळपास 70,000हून अधिक मुंबईकरांनी खरं तर नोटाचा पर्याय स्वीकारणंच पसंत केलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत। जुई, आपण पाहतोय सत्ता संघर्ष आणि त्यानंतरच राज्यातील जनता देखील या संपूर्ण गोष्टींना कंटाळली आहे। मुंबईकर देखील कंटाळल्याचे बघायला मिळत आहेत, कारण 6 मतदारसंघात तब्बल 70,000हून अधिक मुंबईकरांनी नोटाला मतदान केलंय। वर्षा ज्या वेळेला 2.5 वर्षांपूर्वी 2 महत्त्वाचे पक्ष फुटले, 2 गट झाले, त्याच्यानंतरची ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती। सर्वांची जी आपण म्हणू शकतो सगळ्यांचाच जो पक्षाचा दावा आहे तो पणाला लागला होता। त्यामुळे ही अतिटतीची लढाई झाली होती। मात्र ह्या अतिटतीच्या लढाईमध्ये महाविकास आघाडीने महायुतीचा पराभव केलेला आहे। असं असताना देखील मुंबईमधल्या ज्या 6 लोकसभा आहेत त्या 6 लोकसभांमध्ये जवळपास 70,000 लोकांनी नोटाला मतदान केलं आहे, जे खरंच घातक आहे। 70,000चा आकडा जर आपण विभाजित केला तर मग त्यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये 13,221 लोकांनी नोटाला मतदान केले, तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये 13,423 लोकांनी मतदान केलंय नोटाला। उत्तर मध्य मुंबईमध्ये 9,356 लोकांनी मतदान केलंय। तर मग उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये 13,937 लोकांनी, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये 12,943 लोकांनी मतदान केलंय। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये 9,890 मतदारांनी नोटाला मतदान केलं आहे। ही जर आपण आकडेवारी पाहिली तर मग जवळपास 70,000 इतपत येते आकडेवारी, आणि ही आकडेवारी खरंच धक्कादायक, कारण का नोटाला मतदान करणं म्हणजे तुम्हाला तुमच्या उमेदवारावर विश्वास नाहीये। जे काही सत्ता संघर्ष झालं राज्यामध्ये गेल्या 2 ते 2.5 वर्षांमध्ये, त्याला कंटाळून कदाचित लोकांनी नोटाला मतदान दिलंय असा अंदाज आता दर्शवला जातोय। त्यामुळे आता विधानसभे निवडणुकीला प्रत्येक पक्षाला कसून कामाला लागायचं आणि त्याची तयारी देखील आता प्रत्येक पक्षाने सुरुवात केलेली आहे। वर्षा, अगदीच जुई, राज्यातील खरं तर किती लोकांनी नोटाला मतदान केलंय या संदर्भातली काही आकडेवारी देण्यात आली आहे का? वर्षा, जसं मी उल्लेख केला मगाशी की आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र जर आपण पाहिलं तर मग एकूणच 70,000चाच आकडा पुढे येतोय। जी राज्यामध्ये नोटाची मतदानाची आकडेवारी आहे ती अद्यापही समोर आलेली नाही आहे। मात्र मुंबईची ही खरं तर राज्याचा जो आकडा आहे तो 70,000चा आहे। मी मुंबईच्या आकड्यांचं विभाजन सांगितलं, राज्याचाच एकूण 70,000चा आकडा आलेला आहे। त्यामुळे सगळेच कंटाळले आहेत सत्ता संघर्षाला। मुंबईकर असतील, महाराष्ट्रात इतर राज्यातील लोक असतील, ह्या सगळ्यांचाच आकडा 70,000चा आहे। त्यामुळे मुंबईचे विभाजन आपण पाहिलं किती टक्क्यांनी झाले आहे नोटाला, त्यामुळे सगळ्यांचं एकंदरीत 70,000 मतं ही नोटाला पडलेली आहेत। आता विधानसभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे की विधानसभेला हा जो आकडा आहे नोटाचा तो कमी करायचा पण जो आहे तो प्रत्येक पक्षाने घेतलेला आहे। अगदी जुई, त्यामुळे मुंबईकरांसह राज्यातील जनता देखील या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळल्याचं पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।